नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जनरल नॉलेजचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न हे कव्हर केले आहेत। ते पुढील प्रमाणे पाहूया। भारतातील पहिला अणुस्फोट कुठे करण्यात आला? तर या ठिकाणी उत्तर आहे राजस्थानमधील पोखरण येथे 18 मे 1947ला भारतातील पहिला अणुस्फोट करण्यात आला। पुढचा प्रश्न, भारतातील पहिले क्षेपणास्त्र कोणते? तर या ठिकाणी उत्तर होईल पृथ्वी। 1988 मध्ये तयार करण्यात आले। पुढचा प्रश्न, भारताचे पहिले लढाऊ विमान कोणते? भारताचे पहिले लढाऊ विमान हे कोणते? तर उत्तर आहे नेट। पुढचा प्रश्न, भारतातील आधुनिक पोलाद कारखाना कुठे आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे पश्चिम बंगाल। कुल्टी या ठिकाणी भारतातील आधुनिक पोलाद कारखाना हा आहे। पुढील प्रश्न, भारतातील पहिली कापड गिरणी कोठे आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली कापड गिरणी ही आहे। भारतातील पहिली ताग गिरणी कोठे आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे कोलकातामध्ये 1855 साली सुरू करण्यात आलेली भारतातील पहिली गिरणी म्हणजे ताग गिरणी ही आहे। पुढील प्रश्न घेऊया। भारतातील पहिला सिमेंट कारखाना कोठे आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे चेन्नईमध्ये 1904 साली सुरू करण्यात आलेला भारतातील पहिला सिमेंट कारखाना हा आहे। पुढील प्रश्न घेऊया। भारतातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते किंवा कोठे आहे? तर या ठिकाणी उत्तर होईल दार्जिलिंग येथे। ते 1898 साली भारतातील पहिले जलविद्युत केंद्र हे सुरू करण्यात आले आहे। पुढील प्रश्न घेऊया। महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण? महाराष्ट्रातील पहिली रेल्वे इंजिन चालक कोण? उत्तर आहे सुरेखा भोसले। लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती? तर या ठिकाणी मुंबई हे उत्तर योग्य असेल। पुढील प्रश्न घेऊया। महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर या ठिकाणी उत्तर होईल सिंधुदुर्ग। तर महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग हा आहे। पुढील प्रश्न घेऊया। महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कुठे करण्यात आला किंवा झाला? तर या ठिकाणी उत्तर होईल वडूज या ठिकाणी महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग हा करण्यात आला। पुढील प्रश्न, तर पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर उत्तर होईल महाराष्ट्र एक्सप्रेस। तर महाराष्ट्रातील सर्वात अंतर धावणारी रेल्वे म्हणजेच महाराष्ट्र एक्सप्रेस। महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता? तर उत्तर होईल अहमदनगर। तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाना असणारा जिल्हा अहमदनगर हा आहे। पुढील प्रश्न, तर या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर या ठिकाणी उत्तर होईल गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे। पुढील प्रश्न घेऊया। महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ ही कोणती? तर ते आहे उत्तर बल्लारपूर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ ही आहे। पुढील प्रश्न घेऊया। महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? तर उत्तर होईल मुंबई। तर महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ही मुंबई ही आहे। पुढील प्रश्न घेऊया। महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? तर या ठिकाणी उत्तर होईल मुंबई। तर महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र हे मुंबई ही आहे। पुढील प्रश्न घेऊया। तर या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते? तर ते आहे मुंबई। पुढील प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर उत्तर होईल गंगापूर। तर महाराष्ट्रातील गंगापूर हे पहिले मातीचे धरण आहे। पुढील घेऊत प्रश्न, तर या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? उत्तर होईल कर्नाळा हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य हे आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर या ठिकाणी उत्तर होईल खपोली हे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे आहे। पुढील घेऊत प्रश्न, तर या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते? उत्तर होईल तारापूर। तर तारापूर हे महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र हे आहे। पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते?
उत्तर होईल मुंबई. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठे मुंबई आहे. पुढील प्रश्न घेऊया. सर्वात पहिले कृषी विद्यापीठ कोणते? तर उत्तर आहे राहुरी हे सर्वात पहिले कृषी विद्यापीठ हे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? तर उत्तर होईल प्रवरानगर हे पहिला सहकारी साखर कारखाना आहे. पुढील प्रश्न पाहूया. तर या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की भारतातील पहिली दुमजली रेल्वे कोणती? भारतातील पहिली दुमजली रेल्वे कोणती? तर उत्तर आहे सिंहगड रेल्वे ही भारतातील पहिली दुमजली रेल्वे ही आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिला मूकपट कोणता? तर उत्तर होईल हरिश्चंद्र 1913 मध्ये काढण्यात आलेला भारतातील पहिला मूकपट हा आहे. पुढील प्रश्न घेऊया. तर या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की भारतातील पहिला उपग्रह कोणता? भारतातील पहिला उपग्रह कोणता? तर या ठिकाणी उत्तर होईल आर्यभट्ट हा 1975 मध्ये भारतातील पहिला उपग्रह हा आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोठे आहे? भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ हे कोठे आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे आंध्र प्रदेशात हैदराबाद येथे 1982 मध्ये स्थापन झाले. पुढचा प्रश्न घेऊया. या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले? भारतीय राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन जे आहे ते कोठे भरले गेले? तर या ठिकाणी उत्तर होईल 28 डिसेंबर 1885 साली मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये भारतीय राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन हे भरले होते. पुढचा प्रश्न. भारतातील पहिले 5 स्टार हॉटेल कोणते? भारतातील पहिले 5 स्टार हॉटेल हे कोणते? तर उत्तर आहे ताज हॉटेल. ते आहे 1903 साली सुरू करण्यात आलेले भारतातील पहिले 5 स्टार हॉटेल हे आहे. पुढील प्रश्न घेऊया. या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणते? उत्तर आहे उत्तरांचलमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान 1935 साली सुरू करण्यात आलेले भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान हे आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिला सरकारी साखर कारखाना कोठे आहे? तर उत्तर होईल अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर येथे 1950 साली निर्मित झाली. पुढील प्रश्न घेऊया. या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे की भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते? उत्तर आहे आंध्र प्रदेशात हैदराबाद येथे आहे 1982 मध्ये स्थापन झाले.